मग आपण गेलेलो एवढे दिवस पलत होते मी बालवाडीत ह्या कामाचं काय झालंय, पण असं कन्फर्मच झालंय. काम राहिलं आता नेटवर्क आलंय, आता काम राहिलंय. तर हे गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कृष्णा सकाळी लवकरच गेला आहे कामावरती. नाश्त्याला आज बनवले मसाला मॅगी. कृष्णाने मॅगी जराशी खाऊन गेली, नंतर मी जराशी खाल्ली आणि आता माझ्यासाठी पण मी बनवले. माझ्या मॅगीमध्ये मी चीज ॲड केलं, तो चीज वगैरे खात नाही. गेला आता तो मॅगी खाऊन पटापट आवरायचं आहे. किचनमध्ये मॅगीची भांडी घासायचे, घरातलं आवरायचं, कपडे धुवून फ्रेश होऊन मला बालवाडीत जायचं आहे. आणि आज फायनली ते वायफायवाले येणार आहेत वायफाय बसवायला. तर एक्साईट आहे. आणि आज एक्साईट नसले तरी आज काही पण करून वायफाय लागू दे प्लीज. हे बघा इकडे डाउनलोड केलेलं असं काय बघायला लागते. डाउनलोड केलं जरी नसलं तरी इकडे रेंज येते, पण थांबून येते. ठीक आहे, लागून जाईल. बी पॉझिटिव्ह. काल त्यांना फोन केलेला, ती लोक बोलले आज होऊन जाईल करून. तर चला हे मॅगी फिनिश करूया. मॅगी फिनिश करून झाल्यावरती भेटते माझ्या कामासोबत. एंडचं प्रोसेस जे सर्वांनाच करायला आवडतं. फक्त जोरात पाऊस आला तर समजतं, ते पण आवाजाने की जोरात पाऊस आलाय. झालंय सर्व क्लीन, एकदम डन झालंय सर्वच. आता खालचं पुसून कपडे धुवून येणार, आंघोळ करून येणार, सोबतच करून येणार सर्वच. त्यानंतर पटापट तयार होऊन जाणार बालवाडीत. हा असा काही घरी असल्यावर माझा अवतार असतो. नाईटीवरतीच राहायला मला आवडतं जास्त. मिररमध्ये क्लीन दिसत. हे इकडे फक्त गाईस कपडे नितलतात, बाकी सुकायच्या टायमिंगला तर मला आतमध्येच टाकायला लागतात तरच सुकतात. इकडे टाकून तसं पण काहीच मतलब नाही, फक्त नितळण्यापुरते टाकायला लागतात. उन्हात पण इकडे सेम असंच होणार आहे, पण ऊन यायला पण जागा नाही आहे इथे. त्यामुळे आता कपडे सुकवून घेते, आंघोळ करून घेणार. आंघोळ करून घेतल्यानंतर आवरून बालवाडीत जाऊ. तसं तर वरती पण रस्सी बांधले आहे, पण वरती खूप कपडे असले तरच मी टाकते. फ्रेशअप तर होऊन घेतलं आहे गाईस मगाशी इथनं मेंदूवडेवाला आलेला, तर त्याच्याकडनं मेंदूवडा आणि दालवडा घेतला. ते खाऊ बालवाडीत फोन केलेला 12 नंतर जायचं, 12:30पर्यंत. मग म्हटलं खाऊन घेऊ. असंच जात होता इथनं खिडकीतनं, त्याला आवाज दिला आणि घेतलं. चला पण बडबड मेंदूवडा खाऊन घेऊ. तर असं काही सिम्पल आवरलं आहे माझं. बालवाडीत जायला निघालं आहे. तर त्यांना फोन केलेला आधी 12 वाजता त्यांनी बोलवलेलं त्या दिवशी. त्यांना फोन केला तर ते म्हटले की 12 नंतर या. तर आता 12:30 वाजून गेले, तर निघायला पाहिजे मला. चला सगळं काही बंद करूया. घराची किल्ली इम्पॉर्टंट आहे. ही माझी बॅग आहे हॉस्पिटलची. ह्याच्यात सर्व काय मी यातच ठेवते, म्हणजे मला नंतर जाताना नंतर अचानक हॉस्पिटलला जायला लागलं, दोघं शोधत बसायला नको. सर्व माझं ह्याच्यातच असतं. Much later. आले गाईस आत्ताच तिथनं बालवाडीतनं. तिकडे व्हिडिओ बनवायला जमलं नाही, पण एवढी गर्दी होती, एवढे लहान पोरं रडत होते. डोस आणि ते लसीकरण, म्हणजे इंजेक्शन द्यायला येतात ना, एवढे लहान पोरं, म्हणजे अशा बायका अशा गोल करून बसलेल्या आणि मध्ये त्या ज्या इंजेक्शन आणि डोस देतात त्या ताई बसलेल्या. नुसती पोरं रडत होती. गरोदर बायका पण होत्या खूप साऱ्या. ते लसीकरण डोस दिल्यानंतर गरोदर बायकांचं ते नाव टाक, म्हणजे ते काय असतं ते त्यांची नंतर प्रोसेस असते. बरं एनिवे, मग आपण गेलेलो एवढे दिवस पलत होते मी बालवाडीत ह्या कामासाठी. आता बघून समजलंच असेल
बायकांना तर ज्या प्रेग्नेंट आहेत तर ज्यांना बाल झालं आहे तर समजलं असेल हे बघून हे किती महत्त्वाचं असतं पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये. ठीक आहे, हे खरंच महत्त्वाचं असतं, हे आपल्याकडे पाहिजे. म्हणजे माझं जिथे आता हॉस्पिटलमध्ये नाव आहे तिकडे तर मला डायरेक्ट त्या दिवशी गेलेलं तो वरडलं की हे तुमच्याकडे अजून का नाही आहे, नंतर तुम्हाला बालाचं म्हणजे बेबीचं बर्थ सर्टिफिकेट भेटणार नाही. काय 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 मी म्हटलं मला काही माहितीच नाही याबद्दल, काय असं तसं. मग त्या बाजूला ताईने मला समजवलं की तू जिथे राहतेस तिकडच्या बालवाडीत जा, त्यांच्याकडे नाव टाक, ती लोक स्वतःहून तुला हे देतील. मग ठीक आहे, हे भेटलं आहे. वायफायवाले 3:30-4 वाजता येणार आहेत बोलले. म्हणजे कृष्णाला फोन आलेला जेवणाचं बघू. मला वाटलं कृष्णा येणार नाही जेवायला म्हणून माझ्यापुरता भांडण होता, पण तो येतो आहे. मग काहीतरी बनवते आता. तो बोलला मसाले भात कर, खिचडी नको मसाले भात कर. तर मसाले भात बनवते. मिरच्या आणलेल्या त्या दिवशी त्यांनी त्याच्यासाठी फ्राय करायला, तर ते केल्या नाही, मग ते पडून पडून खराब होतील. तर ते मिरच्या पण आता फ्राय करते 2-3, म्हणजे त्याला होऊन जातील. मी पण 1-2 खाईल. मिरच्या फ्राय करते, आवडते पटापट. कृष्णा आल्यानंतर वायफायवाले आल्यानंतर आपण भेटूया, बघूया आज तरी फायनली वायफाय लागतो आहे का. आज जर खरंच वायफाय लागला नाही ना, आम्ही आलो आहे, आम्हाला आता इकडे 1 हफ्ता झाला, त्याच्या नेक्स्ट डेपासून आम्ही वायफायच्या मागे लागलो. ते जिओचं एअरटेलचं ते राउटरचं नुसतं त्याच्या मागे लागलो. तर बघूया आज होऊन जायला पाहिजे. तर गाईज फायनली एवढ्या दिवसानंतर वायफायवाले आले आहेत. ते बाहेरनं वायर कनेक्शन करतात बसवायला. कृष्णा पण मगाशीच आला आहे, जेवला आहे. तो जेवतच होता, म्हणजे त्याचं झालेलं. तेवढ्यातच ती लोकं आली. ती लोकं वायरचं हे करतायत, म्हणजे ते कनेक्शन इकडे लावायचं बोलतोय कृष्णा. बघू आता त्यांच्यासमोर मला व्हिडिओ बघायला जमलं तर मी बनवेन, मी तर वायफाय बसवल्यावरती तुम्हाला मी दाखवते कसं काय बसवलं. अगं बाहेर ना वायफाय आला गाईस. खूप दिवस वाट बघत होतो, फक्त कनेक्ट होऊ दे. ह्याच्या आधी पण लावायला आलेले, कनेक्ट झाला नाही तो. पण मग ते पासवर्ड परत चेंज होणार ना नंतर. गाईस झालं आहे, पण असं कन्फर्मच झालं आहे. पण गेल्या वेळी पण काय झालं, 2 जणं ते आलेली ना, एअरटेल आणि एअरटेलचंच. आणि हां ओके एअरटेलचंच एकच जण, दुसरा त्याचा आपण पकडू शकत नाही. त्याने आलं, त्याने पण पूर्ण असं सेटअप वगैरे केलं आणि मग तो बोला की नाही इकडे नेटवर्क नाहीच येत आहे. मग आता असं काही वायर कनेक्शन केलं आहे तिथनं पूर्ण बाहेरपर्यंत. ते जे वायफाय असतं ते जे दादा बोलले कृष्णाला की तुम्ही ऑफिसमध्ये चला, तुम्हाला देतो, म्हणजे आम्ही पासवर्ड कधी हवा तेव्हा आम्हाला बदलू शकतो काही पण. मग कृष्णा तिकडे गेला आहे. मी पण जाणार होते, पण म्हटलं नको, गाडीवरनं जातो आणि आता मार्केट एरिया पण झालं आणि स्कूल सुटायचा पण टायमिंग झाला आहे, मग गर्दी असते. आणि मग कृष्णाला मी प्रेग्नंट आहे म्हटल्यावरती एकदम असं स्लोली गाडी चालवायला लागते. म्हणून मी म्हटलं जा हवं तर मी नंतर जाते. पण मी विचार करते मी जाते मी पण. पाऊस नाही आहे, कारण मगातपासून खूप पाऊस होता. त्याच्या आधी मी जाऊन भाजी घेऊन येते. काय आज विचार आहे छोले बनवायचा, बघू. कृष्णा की नाही वटाणे छोले असं कडधान्य जसं म्हणजे मूग मटकी ते सर्व खातो कधीतरी, पण असं कडधान्य जसं असतात वटाणेसारखं ते एवढं तो खात नाही. त्याचं पोट म्हणजे त्याला त्रास होतो असं पण बोलू शकतो. तर ठीक आहे झालं आहे, पण जोपर्यंत वायफाय कनेक्ट होत नाही फोनला, जोपर्यंत नेट चालत आहे तोपर्यंत मी कन्फर्म असं बिलकुल बोलणार नाही आहे. होऊ दे प्लीज. तर चला आपण भाजी घ्यायला जाऊया, बघूया काय भाजी भेटते. माझा तो विचार आहे छोले करायचा, तरी पण बघूया. चला दुसरी काय भाजी भेटली तर ती घेऊन येऊ. तर गाईस इथं ह्या घरी आल्यापासून एवढ्या दिवसाच्या वेट नंतर आपल्याकडे लागलं आहे फायनली. बघूया आता कनेक्ट करतो. अशी वेगळीच काहीतरी खुशी होते आहे, कारण नेटवर्क नाही आहे ना घरी, तर असं नाही सांगू शकत. आता सध्या तरी इथे आम्ही कपाटावरच ठेवू, इकडे लावणार आहे गाईस या बोर्डला.
म्हणजे इथनं कपाटावरती आरामात राहतं आहे. कपाटावर नाही राहिलं तरी इकडे काय लावून त्याच्यावरती राहतं आहे. स्मॉल बट गुड गाईज आमच्या वायफाय. पासवर्ड नाही दाखवत. हां, आता इकडचं कोणतरी बघणार आणि कनेक्ट करणार. कनेक्ट झालं म्हणजे रील्स बघ. गाईज फायनली डन. मगाशी मी घेऊन आलो, तुम्हाला दाखवलं त्यावेळी. आता झाला असेल जवळजवळ अर्धा तास झाला असेल. कनेक्टचं म्हणजे वायरी सगळं मी कनेक्ट केलेलं, पण चालत नव्हतं. कारण त्याने जी ही लॅन केबल आहे ना, हिची म्हणजे ही वरनं जी ब्लॅकवाली केबल आले, ही केबलला पुढं जे हे असतं ना, कनेक्टर असतो ना, तो कनेक्टर त्याने बरोबर हे नव्हता केला, पुश नव्हता केला. तर वायर त्याला कनेक्ट नव्हती झाली, तर चालत नव्हतं. फोन केला मी परत ऑफिसला. ती लोक बोललीत की कसं नाही होणार, झालं पाहिजे इकडनं, तर आम्ही चालू केलं आहे. बोललो त्या जो जोडायला आलेला ना दादा, त्याला फोन केला. तो बोलला की मी येतोय थोड्या वेळात. त्याच्या पहिलाच मी हे बघा, हे माझं साहित्य काढलं, बोजा विस्तारा काढला माझा. कम्प्लीट स्पीड टेस्टचं ॲप आहे, आपलं नेटवर्कची स्पीड टेस्ट करतं. ह्याच्यावरती बघूया आपल्या वायफायची स्पीड किती दाखवते. हा इथंच वायफाय लावला हे बघा. तर ही आपल्या वायफायची स्पीड आहे. हा 20 Mbps आहे आणि एवढी स्पीड येते, म्हणजे तेवढंच येतं. 70-75%च फक्त स्पीड लागते वायफायला. म्हणजे तुम्ही जर 30 Mbps जरी घेतला ना, तर 30 Mbps ची तुम्हाला स्पीड नाही लागणार. ती लागणार फक्त तुम्हाला किती 20 ते 25 ची स्पीड लागणार तुम्हाला. तर ठीक आहे, आपलं एवढं लागतं आहे. आता कुठं जरा असं हे वाटतंय. आता बघा वायफाय कॉलिंग आहे, टेन्शन नाही. फोन कधी पण केला काय मॅडम बघायचं. आता काम राहिलं, आता नेटवर्क आलंय, आता काम राहिलंय. आता किती फोन दिवस तिकडे उभं राहून फोन बघत होते. काय आज कुठे खाली बसून भाजी साब या पीठ काय पण खाली बसून करू शकतो. गाईस, जसं मगाशी कृष्णाने सांगितलेलं, आपला वायफाय बसलाय. कृष्णा घरी नाही आहे, तो गेलाय राईस आणायला. असं काही प्लॅन नव्हता. आम्ही म्हणजे खातो, आम्ही खूप बाहेरचं खातो, पण कृष्णा एवढं नाही खात. मग मी म्हटलं असू दे, मी वाल आणलेले दुकानात ना, वालाची भाजी घेऊन आलेले, म्हटलं तीच बनवायची. तो बोला नाही आणतो. वायफाय एवढे दिवस प्लॅन करत होतो, ते बसलं आहे. ठीक आहे, असं एक छोटंसं सेलिब्रेशन आम्ही आमच्या लाईफमध्ये दोघांनी म्हणजे जी स्वप्न बघितले आहेत, असं एक गोष्ट अशी घ्यायची. टी व्ही बोला, बेड बोला, वायफाय बोला, या फोन बोला, लॅपटॉप बोला, काही असो. जसे छोटी मोठी स्वप्न आहेत जी मिडल क्लास फॅमिलीमध्ये बघतात, त्यातलं एक स्वप्न आमचं पूर्ण झालं आहे वायफायचं. हे काही स्वप्न नाही आहे, पण मिडल क्लास फॅमिलीच्या घरी वायफाय लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. तर ठीक आहे, झालं वायफाय. जेवणामध्ये भात केला आहे, वालाची भाजी होते. दुपारी जो मसाले भात केलेला, तो मसाले भात जरासा आहे, म्हटलं तो संपल्यावरतीच कुकर घासू. पाणी यायला आता थोड्या वेळात. मी कृष्णाला म्हटलं जा, पाऊस पण येतोय जोरात. तो रेनकोट घालूनच गेला आहे, बरं झालं. त्याला म्हटलं पाणी यायच्या आधी कलशी उचलायला लागते ना, म्हणून. ठीक आहे, गेला आहे तो. राईस आल्यावरती दाखवतो. आता मस्तपैकी भाजी झाल्यावरती मी गद्दा टाकून पडून रील्स बघणार आहे. ती एक आदत होती अशी झोपून रील्स स्क्रोल करायची, बघायची. नाही तर मला तिकडे उभं राहून, नाही तर बाल्कनीत तिकडे बसून रील्स बघायला लागायचं. आणि मला आता प्रेग्नन्सीमुळे असं जास्त असं उभं राहायला पण होत नाही आणि असं अनकम्फर्टेबल बसायला पण होत नाही. नीट एकतर मांडे घालून बसले तर, नाही तर सरळ आडवी पडले तर बरं वाटतं. ठीक आहे, आता झालं आहे फायनली. भाजी करणार नव्हते, पण आता फ्रीज नाही आहे, ठेवून ती खराब होणार. मी ह्याला म्हटलं करते, उद्या सकाळी तू पण खाशील आणि आत्ता पण खाल्ली तर खाऊ शकतो आम्ही, असं काही नाही आहे. फक्त थोडी राईसनी पोट भरणार आहे. तर ठीक आहे, चला कृष्णा आल्यावर भेटतो. 15 minutes later. तर गाईस, कृष्णा आला आहे राईस घेऊन. जिथनं आम्ही ह्याच्या आधी 2 वेळेला राईस आणलेला, तिकडचा राईस आम्हा दोघांना पण खूप आवडलेला. ते दुकान बंद होतं, दुसरीकडनं आणलं आहे. तिकडे पण चांगलं आहे असं वाटतं आहे, कारण सेजवानचं जे स्मेल तर चांगला येतो आहे. पण बघूया आता खाऊन. हे बघा राईस, ही मी भाजी जराशी टेस्ट करायला घेतलेली.
वालाची भाजी जी बनवलेली जराशी खाल्ली, कशी झाली म्हटलं. मला वालाची भाजी खूप आवडते, खूप म्हणजे खूप. तर खायला घेतली अशीच. तर हॅप्पी आहे वायफाय लावल्यावरती. त्याच खुशीमध्ये जसं मगाशी सांगितलं छोटंसं सेलिब्रेशन आहे वायफाय लावलं आहे त्याच्याबद्दल. हे पण खाऊ. आता 8 वाजलेत आणि ह्याच्यानंतर भूक लागली तर जेवण आहे घरी. आता पाणी येईल 8:30 पावणे 9पर्यंत, जेवून घेऊ. हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.